मी रोहिणी भोईर झणझण रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते. आखाडी निमित्त आपण मटण वडे बनवतो. आखाड विशेष आपण आज मटण वडे बनवतोय. त्यासाठी आपण वाटण काढून घेतोय. त्यासाठी बघा काय काय घेतलेलं आहे. साहित्य आपण बघा, 2 इंच आलं घेतलंय, 3-4 मिरच्या घेतल्यात. तुम्ही तिखट किंवा बिना तिखटाची मिरची घेऊ शकता. 10-12 लसणाच्या पाकळ्या, 1 बंच एवढा कोथिंबीर घेतले, 1 अख्खी कवड घेतले मी खोबऱ्याची आणि 2 लिंबू कापून घेतले. हे मटण आहे, हे 1.25 किलो मटण आहे. त्याला आपण आलं, मिरची, लसूण, कोथिंबीर हे लावून ठेवलंय. आता आपण 1 चमचा हळद लावूया. लावून ठेवणार आहे. मॅरिनेट करायचं पूर्ण मटण. हे बघा, आपण लिंबू पिळतोय. 1 लिंबू घेतलाय मी. आता आपण खोबरं भाजून घेतो, तेलावरती तळून घेतोय. आपण आता गरम मसाला घालून घेतोय. काळी मिरी, लवंग आणि दालचिनी. त्यानंतर आपण कांदा परतून घेऊया. चांगला लाल होईपर्यंत परतून घ्या. आपण लाल मिरची पावडर म्हणजे काश्मीरी लाल मिरची पावडर टाकतोय. 2 चमचे, 2 मोठे चमचे म्हणजे छोटे चमचे भरून. हळद 1 चमचा टाकली, छोटी, 1.25 चमचे. आता आपला आगरी मसाला आहे तो 1.5 चमचा टाकतो, कारण थोडं तिखट आहे तर सांभाळूनच. 2 चमचा आगरी मसाला घाला. मसाले चांगले परतून घ्या तेल सुटेपर्यंत. आता आपण मटण जे मॅरिनेट करून ठेवलं ते घालून घेऊया. चांगलं परतून घेऊया. आता आपण ना मटणचे सर्व पीस एकत्र करून घेतो. पहिला आपण ना 2 चरबीचे पीस होते ते घालून घेतले. त्यामुळे ना मटणाला तेल चांगलं सुटतं. तुम्हाला जर चालत असेल चरबी तर ती थोडीशी वितळवायची आणि मग सगळं मटण त्यामध्ये टाकून परतून घेऊन वाफ काढून घ्यायची. पाणी लगेच टाकू नका, कुठलंही असू दे, चिकन, मटण. हे बघा, हे गरम पाणी केलंय, दिसते का? तू टाक. आपण यामध्ये ना गरम पाणी घालणार आहे. थंड पाणी घालू नका. गरम पाण्याची एक खासियत आहे का, गरम पाणी घातलं ना की तेलाचा तवंग आहे ना तो वर येतो. तर तुम्हाला असं मस्त म्हणजे काय म्हणतात त्याला, तरीदार मटण बनवायचं असेल ना तर तुम्ही त्यामध्ये गरम पाणीच वापरा. हा बघा, हा तळलेला कांदा टाकलाय आपण ह्याच्यामध्ये, थोडा 2 चमचे. आणि खोबरं भाजून घेतलं ना ते घेतलंय. 1 चमचा मी गरम मसाला टाकलाय ना, आता थोडा टाकते आपण. म्हणजे 2 चमचे मी गरम मसाला टाकलाय, छोटे चमचे. आपण ना वड्याचं पीठ घेतलंय इथे कालवून. यामध्ये मी गूळ घेणार आहे आणि गुलगुले बनवणार आहे आपण गोड. त्यासाठी मी गूळ घेतलाय
तुम्हाला जेवढं आवडत असेल गोड त्याप्रमाणे घ्या. आणि केळं 1.5 केळं हे सगळं कालवून घेणार आहे. चला आता आपण ती प्रोसेस करू. आता आपण कालवून घेऊया. शिजलंय आपलं थोडं. आता मीठ टाकतोय आपण. मीठ समजूनच टाका, पटकन खारट झालं ना काय करता नाही. कालवून घेऊया. आता आपण ना वाटण टाकतो खोबरं गरम मसाला. किती पातळ पाहिजे ते बघूया आणि मग नंतर सोडूया. आपण थोडं शिजायचं बाकी आहे. टाकून घेतलेत आपण बटाटे. आता बटाट टाकून आपण कुकरला 1 शिट्टी घेतली आणि आपलं मटण छान असं सॉफ्ट शिजलेलं आहे. तर आपण सर्व केलं. मटण, वडे, भात, भाकरी, कांदा, लिंबू सर्व काही. आणि जर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की बनवून बघा. आणि अजूनपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.